ओझरचा कचऱ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार. कचऱ्याचे डोंगर आता कमी होणार. ओझर नगर परिषद मार्फत बायो मायनिंग प्रकल्प चालू होणार. नगरसेवकांच्या पाठपुराव्याला अखेर यश. अनेक वर्षांपासून ओझर शहरातील लोकांना भेडसावणारा प्रश्न अखेर मार्गी लागणार. कचऱ्याच्या येणाऱ्या उग्रवासामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वेळोवेळी पेटणाऱ्या कचऱ्यामुळे धुराचे लोट देखील शहराला वेढा घालत होते. त्याबाबत स्थानिक नागरिकांनी आणि रहिवाशांनी वेळोवेळी निवेदन दिले होते. नगर परिषद निवडणुकीनंतर नगरसेवकांनी देखील कचऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला होता. नगर परिषद मार्फत बायो मायनिंग प्रकल्पाचे टेंडर काढण्यात आले होते. लवकरच आता काम चालू होणार असून कचऱ्याचे डोंगर कमी होऊन ओझर प्रदूषण मुक्त होणार आहे. ओझर नगर परिषदेवर भाजपची सत्ता. बायो मायनिंग प्रक्रिया करणारे मशीन येणार आहे असे कळताच राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी कचरा कुंडीवर धाव घेतली. बायो मायनिंग प्रकल्पाचे लवकरच उद्घाटन देखील होणार आहे. बायो मायनिंग प्रकल्प श्रेय वादाच्या लढाईत अडकायला नको इतकीच ओझरकरांची माफक अपेक्षा देखील आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक. प्रश्न होता नगर परिषदेच्या इथून माग प्रशासकीय कार्यकाळ असल्यामुळे काही प्रशासनाच्या अडचणी होत्या आणि आम्ही नगरसेवक सर्व निवडून आल्यानंतर पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार केल्यानंतर काही आपल्या शासनाने 2 कोटी काहीतरी 14 लाख रुपये त्या बायो मायनिंग यासाठी मंजूर केले आणि हे मशीन एक 2-4 दिवसात होईल ना चालू. शिंदे साहेब आता 4-5 दिवसात याचं उद्घाटन करून याचं विल्हेवाट लावली जाईल असं त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या वतीने आम्ही सांगू शकतो. ओझरकरांना किंवा इथं आजूबाजूला जो काही त्रास आहे तो निश्चित कमी होईल. त्रास कमी होतील. नदी याच्यानंतर नदीचं संगोपन चांगलं करू अशी आमची संकल्पना आहे. ओझर नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये कचरा डेपोचा प्रश्न हा अत्यंत भयंकर आणि ज्वलंत प्रश्न आहे आणि कचरा डेपो हा शक्यतो नदीकिनारी किंवा पाण्याच्या ठिकाणी नसावा असा प्रघात आहे. परंतु आपल्याकडे ओझर शहरामध्ये जागाच नसल्यामुळे वर्षानुवर्षापासून हा नदीच्या किनारी कचरा साठत आलेला आहे. हा आपला ढीग जर बघितला तर प्रचंड मोठा ढीग तयार झाला आहे. शेजारीच बाणगंगा नदी तिची दुरावस्था झालेली आहे. आमदार दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातून प्रशासकीय कारकिर्दीमध्येच बायो मायनिंगचा प्रस्ताव गेलेला होता. त्या कारकिर्दीमध्येच मंजुरी पण मिळालेली होती. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये आचारसंहिता असल्यामुळे त्याची टेंडरची प्रक्रिया वगैरे काही कारणास्तव लेट झाली. परंतु सर्व सन्माननीय सदस्यांनी पाठपुरावा करून त्याची निविदेची प्रक्रिया पूर्ण केली आणि ते काम एका ठेकेदाराला अलॉट झालं आहे. साधारणतः ह्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचं 6 ते 8 महिन्यामध्ये व्हायला पाहिजे. पावसाचे आणि बाकीचे अडथळे जर नाही आले तर वर्षभराची ठेकेदाराला मुदत दिलेली आहे. वर्षभरामध्ये हे सर्व कचऱ्याचं विल्हेवाट लागेल अशा पद्धतीने हे काम करण्यासाठी सर्व नगरसेवकांची, सर्वपक्षीय नगरसेवकांची, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांची तळमळ आहे त्याच्या मागची. आणि ते करण्यासाठी आज आमची विशेष सभा होती. सभेमध्ये आम्हाला कळालं की बायो मायनिंगचं आपण टेंडर दिलेलं आहे तर ते काम सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून त्याची काही मशिनरी आज आली आहे. तर मग त्या मीटिंग संपल्यानंतर आमची चर्चा झाली की इतक्या दिवसापासून आपण त्या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो. नेमकं ते बायो मायनिंगचं विल्हेवाट लावणारं मशीन आहे ते कसं काम करणार आहे, ते आलं आहे, त्याला उतरवायला काही अडचण आहे का, जागेवर काही अडचण आहे का, ते आपण बघून घेऊ एकदा, जेणेकरून ते कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम जे आहे ते लवकरात लवकर पूर्णत्वास जाईल आणि नागरिकांना त्या घाणीपासनं, वासापासनं आणि कचऱ्यापासनं मुक्ती मिळेल. त्याकरता ओझरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून नगर परिषदचं स्थापन झाल्यानंतर हे पहिलं सकारात्मक पाऊल आपण समजू शकतो आणि निश्चितपणे 100% कचरा निर्मूलन होईल की नाही याच्याबाबत मी सुद्धा साशंक आहे. परंतु एवढं मात्र निश्चित आहे काही प्रमाणात का होईना नागरिकांना याच्यामध्ये चांगला दिलासा मिळू शकेल. नदी, बाणगंगा नदी आहे, तिचं संवर्धन करण्यासाठी पण आपण आता शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. या कचऱ्याचं निर्मूलन झाल्यानंतर नदीचं आम्ही हाती घेणार आहोत. निश्चितच ओझर शहराचे ज्या अडचणी असतील आणि पूर्ण गावाच्या दृष्टिकोनातून जो काही हिताचा प्रश्न असेल त्याच्यासाठी आम्ही सर्वपक्षीय, सर्व नगरसेवक एक दिलानी, एक जीवानी, एकमुखी त्या कामामध्ये आमचं सगळ्यांचं एकमेकाला सहकार्य असतं. निश्चितपणे हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.